मुळात कोणी सोलापूरकर कोल्हापूरकर पुणेकर नसतो. आपण सगळे म्हणून महाराष्ट्रीयन आहोत आणि सगळे म्हणून भारतीय आहोत. त्या त्या सणाच्या किंवा त्या त्या जिल्ह्याच्या त्या त्या भाषेच्या काही ना काही वेशभूषा असतात आणि त्याची एक परंपरा असते. त्या परंपरा आपण पाळल्या तर आपल्यालाही त्या सगळ्यांशी तादात्म्य पावता येतं आणि लोकांनाही असं वाटतं की आपला माणूस आहे. आज पहिल्यांदाच सिद्धेश्वराच्या अक्षतांच्या कार्यक्रमाला आलो. बरीच वर्ष ऐकत होतो, पण आज चकित झालो मी की लोक असावेत म्हणजे किती असावेत, त्यांचा उत्साह असावा म्हणजे किती असावा. आणि सगळ्या थरातले लोक होते, गरीब होते, श्रीमंत होते, महिला होत्या, लहान मुलं होती, वृद्ध माणसं होती आणि ती सगळीजणं अक्षरशः उन्हामध्ये त्या तापलेल्या डांबरावर बसले होते आणि अक्षतांची वाट बघत होते. प्रामुख्याने जी ध्वजाची मिरवणूक निघते त्यात वेगवेगळ्या जातीचं प्रतिनिधित्व असल्यामुळे सर्व जाती ह्या समान आहेत, सगळ्यांनी मिळून आपल्या परमेश्वराची साधना करायची असते, हाही मेसेज या यात्रेतून खूप चांगला जातो. त्यामुळे मी नंतर अक्षता झाल्यानंतर आज जाऊन सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं. माझं भाग्य असं आहे की राजकारणामध्ये राहून ह्या गोष्टींचा लाभ होतो की प्रत्येक गोष्ट आपल्याला थोडी आरामात करता येते. त्यामुळे आज गेल्यानंतर मला आरती करता आली आणि सिद्धेश्वराजवळ मी प्रार्थना केली की हे वर्ष विचित्र नैसर्गिकदृष्ट्या निसर्गाच्या दृष्टीने चाललं आहे. अतिवृष्टी पण आहे आणि दुष्काळ पण आहे. आज उजनीतलं पाणी हे येत्या 2 दिवसामध्ये मायनसमध्ये जाणार आहे, पण ते मायनसमध्ये जाऊनसुद्धा तिसरी पाळी, तिसरं रोटेशन हे पिकांसाठी द्यावं लागलं, नाही तर पिकं जळली असतात. अर्थात ते रोटेशन देताना जून एंडपर्यंतची पिण्याच्या पाण्याची पण व्यवस्था आपण मायनसमध्ये जाऊन केली आहे. शेवटी त्याला पर्याय नव्हता आणि त्यामुळे सिद्धेश्वराजवळ प्रार्थना केली की ही जी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे, दुष्काळ आणि अतिवृष्टी, यातून या राज्यातल्या माणसाला वाचव आणि सर्वांना सुखी समृद्धी. दादा, खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देखील दौरा 19 तारखेला नियोजित आहे, त्या संदर्भात मोठी तयारी देखील करण्यात आलेली आहे. आपण आढावा घेतला, कशा पद्धतीनं हा संपूर्ण दौरा असेल, काय आत्ता तरी ज्या एका कार्यक्रमासाठी तो येत आहेत तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते ह्या देशातलं गृहनिर्माणामधलं आश्चर्यच आहे. आज मी जाऊन चकित झालो. 15,000 घरं ही सर्वार्थाने पूर्ण झाली. ही जी पंतप्रधान आवास योजनेमधली त्याच्यातली नावं अनेक वेळेला बदलली. 2012 साली ती योजना घोषित झाली, त्यावेळेला त्याचं नाव वेगळं होतं. 14ला माननीय मोदीजी पंतप्रधान झाले, देवेंद्रजी महाराष्ट्र मुख्यमंत्री, त्यावेळेला त्याचं नाव वेगळं होतं. मग मध्येच सरकार गेलं, त्यावेळेला सगळा प्रकल्पच रखडला आणि आता पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकार आलेलं असताना 15,000 घरं पूर्ण झाली आहेत. त्याच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाला ते येत आहेत. ॲडिशनली काही गोष्टी आमच्या मनामध्ये आहेत, पण माननीय पंतप्रधानांचा प्रवासाविषयामध्ये तुमची इच्छा काय आहे ह्याचं महत्त्व नसतं. त्यांचा वेळ आणि त्यांची सुरक्षा ही फार महत्त्वाची असते. त्यामुळे एक कार्यक्रम क्लिअर कट आला आहे की ज्याच्यामध्ये त्या प्रत्यक्ष घरांच्या ठिकाणी जाऊन एक घर पाहणं, प्रातिनिधिक लोकार्पण आणि त्यांचं जनतेला उद्देशून भाषण, अजून 15,000 घरं राहिली आहेत त्यातल्या काही अडचणींचं त्यांना निवेदन देणं. तर शेवटचा प्रश्न असा आहे, मिलिंद देवरा जे काँग्रेसचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे नेते आहेत, त्या पद्धतीने लोकप्रतिनिधित्व देखील केलेलं आहे, ते आता आपल्या सत्तेसोबत असलेले एकनाथ शिंदेच्या गटामध्ये जात आहेत. खरं तर एकीकडे काँग्रेस देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात एकजूट करण्याचा प्रयत्न करतो, मात्र त्यांचे नेते जे आहेत ते शिवसेना असेल, भाजप असेल इकडे प्रवेश करत आहेत. आणखी काही प्रवेश जे आहेत ते अपेक्षित आहेत असं देखील आपल्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितलेलं आहे. काय कसं पाहता या प्रवेशाकडे? मिलिंद देवरांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर एक अतिशय समर्पक एक लाईनचं ट्विट केलं आहे, विकासाकडे वाटचाल, असं ते एका लाईनचं ट्विट आहे. मला असं वाटतं की ते एका वाक्यातच त्यांनी काँग्रेस पक्ष का सोडला, अजून मला वाटतं त्यांचा जॉईनिंगचा कार्यक्रम व्हायचा आहे, पण काँग्रेस पक्ष का सोडला हे एका लाईनमध्ये म्हटलं. ज्या प्रकारे 2014ला माननीय मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून विकासाची घोडदौड चाललेली आहे, काही शिल्लकच ठेवणार नाहीत ते असं दिसतं आहे. मग 3 कोटी गरिबांसाठी 300 स्क्वेअर फीटची घरं झाली, 70,000 कोटीची हर घर नल से पाणी झालं,
कोविडच्या काळामध्ये 80 कोटी लोकांना रेशन मोफत होतं, ते पुन्हा 5 वर्ष एक्सटेन्शन मिळालं आणि अजून 5 वर्ष 80 कोटी लोकांना रेशन मोफत मिळणार आहे. जवळजवळ 58 कोटी लोकांची जनधन योजनेची खाती ओपन झाली. 3 कोटी लोकांनी अटल पेन्शन योजना सुरू केली, वगैरे 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 मोठी यादी आहे. त्याच्यातून लोकांचा, सर्वसामान्य माणसांचा आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांचा हा कॉन्फिडन्स वाढत चालला की देश जगामध्ये क्रमांक 3वर न्यायचा असेल. 2047पर्यंत हा देश जगामध्ये क्रमांक 1वर न्यायचा असेल की ज्यावेळेला देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होतील. 30पर्यंत 3ऱ्या नंबरवर जायचं असेल तर मोदींच्या नेतृत्वाला पर्याय नाही. आणि त्यामुळे मोदी है तो मुमकिन है, मोदी की गारंटी हे विरोधी पक्षांच्या मनामध्ये सुद्धा आता रुजायला लागलं. ते अजितदादांच्या मनामध्ये रुजलं, ते एकनाथजींच्या मनामध्ये रुजलं, ते आता देवरांच्या मनामध्ये रुजत आहे. याचा प्रसार फार मोठ्या प्रमाणात होईल असं मला वाटतं. बाबाचा पक्ष बोलतोय, कोणी काकाचा पक्ष बोलतोय. दिल्लीतल्या 2 बापा अनावरच बापांच्या जीवावर हे सगळं करायचं होतं तर स्वतःचा पक्ष स्थापन करा अशा पद्धतीची टीका करतायत. कोण? संजय राऊत म्हणताय. मी तुला नाव न विचारता सुद्धा मला कळलं की कोण हे बोललं. इतका खालच्या लेवलचा विचार, वस्तुस्थितीला न धरता विचार, पूर्ण पराभूत झाल्यानंतर सुद्धा हाय हम कैसे बडे असा आविर्भाव हे फक्त संजय राऊतच आणू शकतो. बच्चू कडू तुमच्या महायुतीच्या मेळाव्यात नाही नाही नाही, बच्चू कडू हे कुठेही गेले नाहीत. बच्चू कडूंचा एक स्वभाव आहे, मी गेल्या आठवड्यात ते म्हटलं. एका अर्थाने त्यांना जे हवं ते करतात. आज त्यांना असं वाटलं असेल की मेळाव्याला जाऊ नये, पण ते या सगळ्या महायुतीमधून कुठेही गेलेले नाहीत. प्रामुख्याने अपंगांसाठी, दिव्यांगांसाठी विद्यापीठ स्थापन झाल्यानंतरची त्यांची भावना माझ्याकडे ते डिपार्टमेंट असल्यामुळे मी अनुभवली. ते म्हणाले की दादा धन्य झालो, आयुष्यभर दिव्यांगांसाठी काम केलं, पण करता 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 दिव्यांगांसाठी वेगळं विद्यापीठ हेच सरकार निर्माण करू शकतं. बच्चू कडू हे कुठेही जात नाहीत. मेळाव्याला न जाणं असू शकतं ना, काही कारणं असतील. त्यांनी अशी प्रतिक्रिया देखील दिलेली आहे की जोपर्यंत विधानसभेचा निर्णय होणार नाही तोपर्यंत आम्ही या सगळ्या प्रक्रियेत सामील होणार नाही. कारण ते भाजप लोकसभेची चर्चा करते, मात्र आमची मागणी आहे की विधानसभेची आधी चर्चा व्हावी, मगच आम्ही या महायुतीमध्ये सामील होऊ असं म्हणतात. या महायुतीचे त्रिमूर्ती जे आहेत, मान्य एकनाथजी, देवेंद्रजी आणि अजितदादा, हे इतके थिंक इन ॲडव्हान्स अँड थिंक इन डिटेलवाले आहेत. म्हणजे पुरेसा आधी विचार आणि पूर्ण विचार. त्यामुळे त्यांनी पुरेसा आधी या सगळ्याचा विचार केला आहे. आणि जशी जशी लोकसभा निवडणुकीची पावलं पडायला लागतील, प्रामुख्याने आपल्याला माहिती आहे की 1 ते 10 फेब्रुवारी हे दिल्लीमध्ये एका अर्थाने ह्या लोकसभेचं शेवटचं अधिवेशन आहे. ते 10 तारखेला संपलं आणि लेखानुदान मंजूर झालं की लोकसभेचे पडघम वाजायला लागतील. इतका त्यांनी विचार करून ठेवला आहे मुठीमध्ये की आपल्याला फ्रॅक्शन ऑफ सेकंदमध्ये हे सगळेच प्रश्न संपलेले दिसतील. विशेषतः देवेंद्रजींच्या प्लॅनिंगची आपल्याला कोणाला कल्पनाच नाही. मी त्यांचा अतिशय जवळचा सहकारी आहे आणि त्यामुळे एव्हरीथिंग इज देअर. कधी कुठली गोष्ट ओपन करायची हे तर त्यांचं वेळापत्रक आहे. यंदाच्या वर्षी महत्त्वाच्या निवडणुका या देशात होत आहेत, याबाबत सिद्धरामेश्वरांकडे काही साकडं घातलेलं आहे? निवडणुकांसाठी सिद्धरामेश्वरांकडे साकडं घालणं हा कोणाही माणसाचा स्वभाव असता कामा नये. परमेश्वराजवळ मागणं लोकांच्या कल्याणासाठी करायचं. लोकांचं कल्याण झालं की आपोआपच तो आशीर्वाद मिळतो आणि सरकार येतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.